आज 21 जून शुक्रवार या आठवड्यातला आपला शेवटचा दिवस, वटपौर्णिमा. सकाळी सगळ्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत. आत्ता जे नवीन असतील सगळ्या माता भगिनी सर्वांना शुभेच्छा वटपौर्णिमेच्या. सगळ्यांचं सौभाग्य अखंड राहो अशी प्रार्थना करूया आणि सगळ्या आपल्या पतिदेवांना त्यांना आयुष्य भरपूर दीर्घायू मिळावं अशी सर्वांसाठी प्रार्थना करूयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. सर्वं चैवमशेष साधनफलं, जन्मान्तरादार्जितं प्राप्तेऽस्मिन् वत एव जन्मसमये. प्राग्दिव्यज्ञानं स्मृतं बाल्यादेव च मत्कृतं जगदिदं, शीघ्रं समाधौ स्थितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंतज्ञानेश्वरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. नेमकं आजचा म्हणजे सावित्रीनं आपल्या पतीसाठी यमाकडून वर मागवले आणि पुढच्या जन्मामध्ये म्हणजे 7 जन्म सौभाग्य मिळावं अशी मागणी केलेली आहे. इथं ज्ञानदेवांच्या ह्या ज्या शेवटच्या 2 हव्या होत्या त्या आपल्याला मिळत नव्हत्या मध्यंतरी, की जन्माच्या वेळेलाच ज्यांना दिव्य ज्ञानाची आठवण झालेली आहे आणि लहानपणापासूनच त्यांनी सगळ्या चमत्कृती किंवा चमत्कार केले. मुख्य म्हणजे लहान वयात 21व्या वर्षीच समाधी घेतली. अशा करुणेचा सागर असणाऱ्या श्रेष्ठ प्रभू ज्ञानदेवाला वंदन केले आपण आणि त्यांनाही मागणी करूया की कालच त्या प्रदीपदादांनी सांगितलं तसं आता फक्त मोक्ष पाहिजे. आता हे जन्मजन्मांतराची अपेक्षा नाही करायची. आपल्या दोघांनाही पतिपत्नींना मोक्ष लाभू देत. पुन्हा या आज सकाळीच गोष्ट सांगितली तशी, जन्माच्या अगोदर आपण म्हणतो सोहम सोहम, देवा मला यातनं सोडव, मी अखंड तुझी सेवा करीन, प्रार्थना करीन. आणि जन्म झाल्या आपण सगळं विसरून जातो आणि पुन्हा या संसारातल्या भूलभुलैयामध्ये भुलून जातो, विषयांच्या मागे लागतो आणि मी कोण आहे असा प्रश्न विचारत राहतो. म्हणजे ते परब्रह्म मीच आहे हे आपण विसरून जातो. तर आता ती विस्मरण न करता या वयामध्ये जरी आपण सोहम, एक सुंदर असं योगाची प्रार्थना होती, आम्ही नेहमी म्हणायचो, सोहम सोहम जपते जपते पहुंचो दशमे द्वारा ओम. त्या ओम म्हणजे परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे अशी ती प्रार्थना छान होती. आता काल आपल्या 42पर्यंत ओव्या झाल्या होत्या, 742. अर्थातच सत्वगुणाचे किंवा सात्विक धृतीचं आपल्याला चाललेलं होतं की सात्विक धृती कशी आहे. एकदा पुन्हा 42वी ओवी घेऊया. मग आघवींची सडी ध्यानाचा आतुला मढी, कोंडी जती निरवडी योगाची ये. आणि मी सांगितलं होतं की ज्ञानदेवांनी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योग जो सांगितलेला होता त्याच्यानुसार सगळी हे जे धैर्य आहे, सात्विक धैर्य आहे, ते काय करतं तर मनादी इंद्रिय योगाच्या कौशल्यानं ध्यानाच्या कोठडीत कोंडून धरतं. तिथं बुद्धीलाही ते असंच त्या कोठडीमध्ये बंदिस्त करतं. म्हणजेच कुणाचीही हालचाल, कुणाच्याही मागं धावणं हे संपतं असं इथं सांगायचं. अजून 2 ओव्या आहेत त्याच्यावरच्या, त्या काल खरं होणे अपेक्षित होत्या. परमात्मया चक्रवर्ती उगाणी ती जव हाती, तव लाचून घेता धृती धरी जती जिया. आता काय म्हणतायत की परी म्हणजे परंतु, परमात्मा या चक्रवर्ती, हा जो परमात्मा आहे हा चक्रवर्ती आहे
आणि त्याच्या ताब्यात या सगळ्या इंद्रियांना देऊन टाकायचे, अर्पण करायचे. उगाणीती, उगाणीती शब्द वेगळा आहे बघा. उगाणीती म्हणजे अर्पण करतात, देऊन टाकतात. आणि मग त्याच्या ताब्यात या सगळ्या इंद्रियांना देईपर्यंत कुठल्याही प्रकारची लाच न घेता, हा महत्त्वाचा शब्द आहे. तव लाचू न घेता धृती धरिजती, जी या ज्ञानदेवांनी 12व्या शतकात लाच शब्द वापरलाय. म्हणजे त्याही काळात हा प्रकार होता. आता तर लाचेशिवाय काही होतच नाही. तर त्यांनी असं म्हणलं की या इंद्रियांना सुद्धा कुठलीही लाच न देता किंवा ते कुठल्याही प्रकारची लाच न घेता जे धैर्य या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवते, म्हणजेच हे धैर्य इंद्रिय निग्रह पूर्णपणे करते. पूर्णपणे इंद्रिय निग्रह करणारी धृती म्हणजेच धैर्य म्हणजे सात्विक धृती आहे. आपल्या मनाचा सगळा कडक ताबा आहे बघा. मनाला नाहीच भरकटून द्यायचं. मनाला नाही दिलं की इंद्रियांना नाही. मग इंद्रिय आपल्या ताब्यात राहिली, मन आपल्या ताब्यात आलं की बुद्धी पण आपल्या ताब्यात येते. आणि या तिघांना त्या कोठडीमध्ये बंदिस्त करून ठेवायचे. सगळं आपल्याच हातात असतं बघा. लोक काय म्हणतात, अहो ते म्हणले ना म्हणून आम्हाला घ्यावं लागलं. कशाला? त्यांना स्ट्रिक्टली सांगायचे की नाही म्हणजे नाही. आता अगदी मीपणा सांगायचा अशातला भाग नाही आहे, पण चहा कॉफी हे साधं लोकांना व्यसन वाटत नाही, पण त्याच्या आहारी इतके गेलेले असतात. अगदी महिला तर म्हणतात आम्हाला चहाचा कप घेतल्याशिवाय कामच करता येत नाही. पण वर्ष 10-11व्या वर्षी ज्या वेळेला दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेला साखर मिळेनाशी झाली होती आणि ती लेवीवर थोडीशी साखर मिळायची, तर माझी मोठी बहीण होती आणि ती म्हणाली की म्हणे आपण चहा सोडून देऊया, म्हणजे आपल्या आईवडिलांना चहा पुरती साखर मिळेल. कारण त्यावेळेला भावंड आम्ही जास्त होतो ना. म्हणजे तेव्हा कधीतरी 2-3 वर्ष 4 वर्ष घेतलेलं असेल, आता एवढं आठवत नाही. पण तो सोडून दिला, चहा सोडून दिला. आणि नंतर आईवडिलांना वाईट वाटायला लागलं की एवढे लहान मुलींनी आपल्यासाठी चहा. माई आम्हाला दूध द्यायची, थोडंसं द्यायची. ती म्हणायची घ्या, अगदीच तुम्ही उपाशी राहू नका. पण तेव्हापासून निर्णय एकदा निश्चय केला ना की काही नाही. आता लोक म्हणतात अहो इतक्या थंडीत तुमचं निभणार नाही, कुणाकडे गेलं की चहाशिवाय जमणार नाही. अहो चहा तरी घे. असं घ्या म्हटल्यानंतर घ्यायला सोपं आहे हो, पण तो निश्चय पाळणं फार अवघड असतं. आणि म्हणून त्या इंद्रियांचा निग्रह जे धैर्य करतं ते सात्विक आहे. हे मला एका गोष्टीच्या बाबतीत तरी चांगलं पटलेलं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण पाळवू शकतो. सगळं आपल्या हातात असतं. कित्येक प्रसंग आमच्या सासूबाई म्हणायच्या बाळणपणात घ्यायला लागशील, आजारी पडल्यावर घेतील. असं लोक आपल्याला हे करत असतात. म्हणजे कोणाच्या तरी रूपातनं तो मोहाला पाडण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपण त्या गोष्टी पाळायच्या म्हणजे पाळायच्या. आता ही काही फार मोठी गोष्ट आहे असं नाही, पण एकेका गोष्टीवरून हळूहळू आपण हे सात्विक धैर्य वाढवलं ना, मग ही इंद्रिय, मग हे मन, मग बुद्धी काही आपल्या आड येत नाही. ते बरोबर जिथले, जसं आपण बघा एखाद्या मारके कुत्रे असतात किंवा प्राणी असतात, त्यांनासुद्धा आपण दटावून ठेवलं एक जागी की ते तिथे बांधलेले राहतात, मग काही जास्त वटवट करत नाही. तशीच ही इंद्रिय आहेत, मोकाट सुटलेली असतात, त्यांना आपण पकडून ठेवणं हे आपल्या हातात आहे. बरं, पुढची आता शेवटची एक ओवी राहिली. ते गा धृती येथे सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. श्रीचा कांत म्हणजेच अर्थात विष्णू, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की अरे पार्था, यालाच सात्विक धैर्य म्हणतात, असं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे जे सगळं आहे कालपासून सांगितलेलं हे सात्विक धैर्य आहे आणि ते आपण जतन करायचं किंवा प्राप्त करायचं. याच्यावरच्या ओव्या बघू आणि मग लगेच पुढे जाऊया. मग योग बळे सडिती समस्त, कोंडी कोठडीत ध्यानाचिया. ऐसी धृती जी का मन प्राणेंद्रिया, लावी सोडावया स्वव्यापार. परिचक्रवर्ती परमात्मा जाण, तयाच्या स्वाधीन होती नाजो. तोवरी तयास सोडीना जी साच,
देऊ केली लाच जरी त्यांनी. बघा ही इंद्रिय सुद्धा थोडी थोडी लाच द्यायला लागतायत, पण नाही तिची घ्यायची. गा तिगा धृती येथे सात्विक तू जाण, म्हणे नारायण अर्जुना ते. अर्जुनाला नारायण साक्षात म्हणतायत की ही सात्विक धृती आहे, हे तू समजून घे. तसा अर्जुन, युधिष्ठिर, सगळे पंचभावंड, पंचपांडव हे सात्विकच होते, पण भीमाकडं थोडासा राग जास्त होता, क्रोध होता, त्यामुळे त्याच्याकडं रजोगुणाचा भाग येतो. पण तामस कुणी नव्हते. आता आपल्याला राजसी धृती पाहिजे. राजसी धृतीत काय म्हणतात बघा, आधी तो श्लोक पाहूया. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन, प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. आता हे शिकून झालंय आपलं भगवद्गीतेत. यया म्हणजे जिच्यामुळे, ज्या धैर्यामुळे, धृतीमुळे. धर्म, काम आणि अर्थ. नेहमी धर्म, अर्थ, काम हा क्रम असतो बरं का. इथे त्यांनी धर्म कामार्थान दिले. तर धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषांना धृत्या, ज्या धृतीनं, धारयते, धारण केलं जातं, जवळ केलं जातं. अर्जुन, तो अवग्रहाच्या ठिकाणी अचा उच्चार करायचा, छोटासा संधी आहे. धारयते अर्जुन, पण म्हणताना धारयते अर्जुन, ते लांबवला की तो अचा उच्चार येतो. काही लोकांना वाटतं ते अवग्रहाच्या जागी म्हणायचाच आहे, म्हणताना नाही म्हणायचं. आपण हे सगळे नियम शिकलेले आहेत, L4 पर्यंत झालंय सगळं. तर धृत्या धारयते अर्जुन, ज्या धृतीनं हे तिन्ही पुरुषार्थ त्यांना जवळ करून धारण केले जातात, ज्या धैर्यामुळं. प्रसंगेन फलाकांक्षी, पण प्रसंग आला तर, आत्ता मी सांगितलं तसं, काही कारण घडलं तर, प्रसंग आला तर, फलाकांक्षी, फळाची अपेक्षा करते. आणि मग प्रत्येकाच्या साह्याने, म्हणजे धर्माच्या साह्याने कुठलं तरी, आपण समजा बघा धार्मिक कार्य केलं की लगेच त्याच्या फळाची अपेक्षा करतात लोक. एवढा यज्ञ केला, मग आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे. कामं तर आहेच, त्याच्यातून तर फलाशा इतक्या कामना असतात. रोज माणसाच्या मनात नवनवीन कामना येत असतात. तर तो काम, संकल्प, मग त्याच्यातून काहीतरी फळ मिळावं. एवढं मी केलं, एवढी इच्छा केली, त्याच्यासाठी अमुक अमुक व्रत केलं. कुठलं तरी व्रत करायचं, काहीतरी कामना धरायची, नाही का. आता वटपौर्णिमेचं व्रत, पण ही कामना काही अशी हे नाही आहे, स्वार्थासाठी अगदी वैयक्तिक नाही आहे, सगळ्या कुटुंबाचाही त्याच्यात फायदा लाभ होत असतो. आणि काहीतरी नियम बंधनाची सवय लागल्याशिवाय आपण त्या इंद्रियांना आवरून धरू शकत नाही. म्हणून अशा प्रकारची व्रतं करायलाच पाहिजेत. काहीच नसेल तर आज माझ्या मुलीनं सुद्धा, ती म्हणली मी काहीही खाणार नाही, मी फक्त खाल्लं तर एक फळ खाईन. आत्ता तिनं 1 वाजता फळ खाल्लं फक्त थोडंसं, ते अर्धं, आम्हाला अर्धं दिलं, तिनं अर्धं खाल्लं. म्हणजे ही या वयामध्ये सुद्धा, एक तरुण वयामध्ये सुद्धा इंद्रियांचा निग्रह करण्याची वृत्ती होते. आणि ती वृत्ती सात्विकमध्ये जास्त आहे, पण राजसमध्ये काय आहे, अर्थ म्हणजे धनप्राप्ती. मग धनप्राप्ती करत असताना जे कर्म करतो त्याच्यातनं मला काहीतरी लाभच व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणलं की या प्रत्येकाच्या साह्यानं फळाची अपेक्षा केली जाते, ते राजसधैर्य आहे. सात्विकमध्ये कुठल्याच पुरुषार्थाची प्राप्ती आणि त्याचं फळ हे अपेक्षित केलं जात नाही. राजस धृतीमध्ये ते केलं जातं. आता ज्ञानदेवांची आपण हे पाहणार उदाहरणं किंवा पटवून देतात ते. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराचा दोही घरी, नांदे जो पोटभरी त्रिवर गोपाये. आणि जो जीव काय करतोय, ते शरीरी म्हणजे या देहामध्ये स्वर्ग संसाराचा दोही घरी. आता स्वर्ग आणि संसार म्हणजे स्वर्ग आणि प्रपंच या दोन्ही घरात काय करतो, नांदे जो पोटभरी अगदी पोट भरून, म्हणजे सगळ्या पुरुषार्थांची तृप्ती होऊन. छान दिलं बघा हे वर्णन. फळाकांक्षी म्हणजे काय, सरळ ते म्हणतायत की तिन्ही पुरुषार्थ पोट भरून सेवन करायचे.
आणि मग स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोटभरी. आणि तो स्वर्गरूपी घरामध्ये आनंदात नांदत राहतो, आनंदाने देहभोग भोगतो. त्रिवर्गोपाये, त्रिवर्ग म्हणजे पुन्हा हेच धर्म अर्थ काम, हे 3 पुरुषार्थ. त्रिवर्ग म्हणजे 3 पुरुषार्थ आहेत. ते ह्या 3 पुरुषार्थाचा जो काही लाभ मिळेल तो भोगत राहतात. म्हणजे तिथं फळाची अपेक्षाच आहे. मग याच्यातून अशी जी धृती आहे की मिळेल लगेच. लोक म्हणतात आम्ही मागायला नाही गेलो, त्यांनी आपणहून दिलं म्हणून घेतलं म्हणजे मिळालंच ना. पण कधीतरी आपल्या मनात 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी असतं, आपण आज त्यांच्याकडे चाललो, आपल्याकडे ते आले होते, त्यांना आपण अमुक अमुक दिलेलं आहे. म्हणजे ती थोडीशी कुठेतरी खुटखुट असते मनामध्ये मिळण्याची, फळाची. किंवा कोणाच्या लग्नाला गेलो, ते रिटर्न गिफ्ट हल्ली फार फॅशन झाली. पूर्वी म्हणायचे देवाणघेवाण, आता जरा मोठी मोठी घेवाण असते. आपण दिलं त्याच्यात दुप्पट चौपट मिळालं तर आपण खुश. आपण म्हणजे जे अपेक्षा करतात. तर स्वर्गरूपी घरात हे आनंदानं सगळे त्रिवर्गाचं उपभोग घेत असतात. जाऊ द्या, आता खूपदा ऐकून 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 तुम्ही म्हणाल काय ताई तेच 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 सांगतायत. तो मनोरथांच्या सागरी, धर्मार्थकांच्या तारुवावरी, जेणे धैर्य बळे खरी क्रिया वणिज. आता आपण नुकतंच काल परवा सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांची कर्तव्य पाहिलेली आहेत. आता इथं काय म्हटलंय, मनोरथांच्या सागरी. हा सारखी मनोरथ करत राहतो राजस माणूस, आणि त्यामुळे त्याची धृती पण ती राजसच असते. मग मनोरथांच्या सागरामध्ये धर्मार्थकांच्या तारुवावरी, तारू म्हणजे जहाज, तरुण नेणारं ते तारुव. तर त्या धर्म अर्थ यांच्या जहाजावर बसून जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज. आणि मग अतिशय धैर्यानं क्रियारूपी वणिज म्हणजे व्यापार करत असतो. कुठलीही क्रिया केली तरी त्या क्रियेचं काही ना काहीतरी फळ आम्हाला मिळायलाच पाहिजे. तो जणू काही व्यापार आहे त्याचा, नाही का. आपण दुसऱ्यांना काही दिलं तर व्यापारात काय असतं, त्याच्या मोबदल्यात पैसा घ्यायचा. पण 10 रुपयाची वस्तू दिली तर मला 15 रुपये मिळाले तर जास्त आनंद असतो. हा व्यापार आहे. म्हणून त्यांनी फार सुंदर कल्पना केली ज्ञानदेवांनी, की मनोरथांच्या सागरामध्ये धर्म अर्थ काम यांच्या जहाजावर बसून अतिशय धैर्यानं क्रियारूपी व्यापार करत असतो. वेगवेगळ्या क्रिया असतात. कुणाला काही शिकवण्याचं काम असेल, कुणाला अजून काही आणून देण्याचं काम असेल. आता समजा आम्ही परदेशात आलो, प्रत्येकजण म्हणतं आम्हाला हे आणा बरं का, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आता आपण घेत नाही तर तो भाग वेगळा, पण काही लोक म्हणतात ठीक आहे, मी इकडून आणण्याबद्दल आपण एवढं ओझं नेलं, एवढं हे केलं, त्याच्याबद्दल काहीतरी फायदा मिळायला पाहिजे. गमतीनं सांगते, पण अशा सगळ्या प्रकारचा व्यापार हा माणूस करत असतो. आणि मग त्या व्यापारात काय करतो, जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी ती पाहे, एवढे सायास साहे जया धृती. मी आत्ता जे सांगितलं तेच, की त्या व्यापारामध्ये अतिशय कष्टानं कर्म भांडवला सुये, कर्मरूपी भांडवल तो घालतो. आणि तयाची चौगुणी येती पाहे, आणि मग त्या भांडवलाच्या चौपट आपल्याला मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करतो. मी तर आता 10 रुपयाची वस्तू 15 म्हणलं म्हणजे 1.5 पट आहे, पण चौपट मला फायदा कसा मिळेल हे लोक. आता काही जण म्हणतात आम्ही चाललो आहे अमक्या अमक्या ठिकाणी, मोठा बिझनेस आहे, तुमच्यासाठी काही आणायचे असतील कपडे. आता अहमदाबाद, काय म्हणायचं, सुरत, तिकडं कपड्यांचा बाजार छान असतो. अक्षरशः निम्म्या पण नाही हो, अगदी वनथर्ड. म्हणजे 10 रुपयाची वस्तू विकायची असेल तर ती अगदी 2-3 रुपयाला मिळालेली असते. मग लोक चौपट म्हणतायत ना फायदा. 2.5 रुपयाची समजू, तेव्हा 10 रुपये. छोटी सांगते उदाहरण, त्याच्यावरनं तुम्ही किती मोठ्या वस्तूंचं पहा. तर तेवढ्यासाठी तो भांडवल घालेल. तिकडून येताना 200 रुपयाचा माल आणला, इकडे 1000 रुपये मिळवणार, आणि परत सांगणार तुमच्यासाठी म्हणून गेलो बरं का बाजारात, नाही तर मला काही आणायचं नव्हतं. मग याची ट्रिप फुकट झाली.
येऊन जाऊन, आणि शिवाय 4 पैसे मिळाले. हा राजस गुण आहे बरं का, हा राजस गुण आहे. पण आपण काय म्हणतो, नाही हो आम्हाला तिथे छान वाटले म्हणून तुम्हाला आणली भेट म्हणून. तो सात्विक गुण आहे की कशाची अपेक्षा नाही, फक्त दान करायचे चांगले प्रकारे. त्या आनंद, लोकांचा आनंद हा आपला आनंद. पण इथे राजस ह्याच्यामध्ये चौपट तरी फायदा मिळायला पाहिजे. 5पट मिळालं तर अधिक उत्तम. अजून पुढे म्हणताय, ते गा धृती राजस. राजसबद्दल 2-3च ओव्या आहेत, पण कशा अगदी परफेक्ट सांगितलेले आहेत. ती ही धृती राजस आहे. पार्था येत परियेस. अरे पार्था, मी हे सांगतोय ही तू ऐक. परियेस शब्द तर किती वेळा त्यांनी वापरलेला आहे. म्हणून मला ते नेहमी परिसा हो तुलसी रामायण तेच गीत आठवायला लागतं. छान ऐका तुम्ही, सगळं मन देऊन ऐका. आता ऐक तामस तिसरी जे का. आता तुला तिसरी जी आहे ना तामस, ती सांगतोय, ती ऐक बरं का. पण हा कसा आहे, प्रपंचातला आणि स्वर्गाचाही आनंद घेणारी धृती आहे. मनोरथांच्या सागरावर, सगळ्या 3 पुरुषार्थांच्या जहाजावर बसतोय, तोही लाभ घेतोय. कर्मरूपी भांडवल घालतोय, त्याच्यातही चौपट फायदा मिळण्याचं बघतोय. असं हे सगळं राजसी धृतीचं काम आहे. आता आपण आपल्याला तपासून बघा की माझ्या हातून असं कधी आयुष्यात काही झालंय का. झालं गेलं गंगेला मिळा, इथून पुढे तरी नाही करायचे. राजस धृती आपण डोक्यात ठेवायची नाही. नको आता फायदा, काय करायचंय आता या वयात. हां, ज्यांना अगदीच अडचण असेल, रोजची काय आपण म्हणतो ना, कुटुंब चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी काहीतरी खटपट करायची असते, त्यांनी करू देत. पण त्याच्यात सुद्धा किती फायदा मिळेल. आता काय करायचे जास्त फायदे. लागतं एवढं एवढं खायला, एवढं एवढं प्यायला, तेवढ्यापुरतं आपल्याला देवानं भरपूर दिलेलं आहे. आणि सात्विक धृती आपण जतन करायची आहे, एवढं फक्त ध्येय ठेवायचं. आता तामसच्या तर नादी लागायचं नाही. पण आपल्याला भगवंत समजावून देत आहेत अर्जुनाच्या रूपानं की बाबा हे नीट ऐक, मी सांगतोय ती राजस धृती ऐकली, आता तामस धृती ऐक. राजसवरच्या ओव्या बघूया. जो का आपण ते देहची मानून, धर्मार्थादी 3 उपायांनी, स्वर्ग संसाराच्या दोन्ही घरी पाहे, आनंदाने राहे धनंजया. कारण इथं थोडं पुण्य केले त्याच्या जोरावर स्वर्गात जायला मिळतं. ते मिळवलं, तिथं राहणं झालं. जेवढं पुण्य नेलं होतं, 1 पावशेरभर नेलं किंवा 2 किलो नेलं, तेवढं तिथं संपलं की परत यायचे. मनोरथांची या सागरामधून, तारवे हा कोण धर्मार्थादी. तारवे म्हणजे जहाज सांगितलं मगाशी. करी क्रिया रूप व्यापार सकळ, धृतीचे ज्या बळ घेवोनिया. ते जेथे कर्म हेच घाली भांडवल, चौगुणे फळेल म्हणूनिया. चौगुणे म्हणजे चौपट. शोषितो जीवात्मा एवढे सायास, धरोनी आकाश धृतीची ज्या. हा जीवात्मा एवढे सायास करायला तयार का होतो, ज्या धृतीच्या साह्यानं करतो, ती हीच राजस आहे. राजस ती येथ ऐसे पार्था देख, आता धृती ऐक तामस जी. आता मी सांगतोय ती तामस धृती तू ऐक. यया स्वप्नं भयं शोकं, विषादं मदमेवच, न विमुंचति दुर्मेधा, धृतिस्सा पार्थ धृतिस्सा तामसी मता. थोडा बदल घेतलेला आहे. सा पार्थ तामसी म्हणलं असतं तरी चाललं असतं. हो ना, तसंच आहे खरं. इथं का बरं तामसी मता म्हणले, कारण पाठ झालेलं ते तसंच आहे. धृतिस्सा पार्थ तामसी. यया म्हणजे जिच्यामुळं. स्वप्न, भय, शोक आणि विषाद. विषाद म्हणजे खेद, सतत खेद असतो मनामध्ये, खिन्नता. मन आनंदी नसतंच कधी, सारखे काहीतरी ही कटकट ती कटकट, काहीतरी डोक्याला ताप, असं ज्या धृतीमध्ये असतं. आणि पुढं मदम एवच, मद, ताठा, गर्व. न विमुंचती, यातलं काहीही सोडत नाही. दुर्बुद्धी, निद्राही सोडत नाही, भयही सोडत नाही, शोकही सोडत नाही,
खेदही सोडत नाही आणि मद तर नाहीच नाही. अशी जी धृती आहे, न विमुंचती दुर्मेधा. दुर्मेधा म्हणजे दुष्टबुद्धीचा, दुर्बुद्धी असा जो मनुष्य आहे तो या कुठल्याच गोष्टी सोडत नाहीत. आणि म्हणून त्याची धृती जी आहे ती धृतीसा तामसी मता किंवा धृतीसा पार्थ तामसी. अरे पार्था, ती तामसी धृती आहे बरं. आता त्याच्यात ज्ञानदेव काय सांगतात बघूया. याच्यातला एक जरी आपल्याकडं असेल बघा, काहीही, काही वेळेला फार निद्रा असते, छोट्या छोट्या गोष्टींचं भय वाटतं, नाहीतर काही एवढंसं काही ऐकलं की लगेच शोक होतो, आणि सतत खिन्नता तर आहेच. जरा काडी इकडच्या इकडं हल्ली की खिन्नता, विषाद, आणि मद तर आहेच. मग काय समजतात ते स्वतःला, अहो आमच्याकडे एवढं आहे, हा जो आहे तो मद आहे, आम्ही एवढ्यातनं उत्पन्न केलं, पण आमचं घर बघा, त्यांचं बघा, सगळ्याचा मद, गर्व 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 ताठा इतका असतो, अहंभाव, की काही त्याला मर्यादा नाही, मर्यादा नाही. तरी सर्वाधमे गुणे, अधम गुण आहेत सगळे, सगळे अधम गुणे, सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे. ते गुण जसे रूपाने येत आहेत, रूप धारण करून येत आहेत. कोळसा काळेपणे घडला जैसा. काय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. कोळसा हा काळेपणच घेऊन येतोय जन्माला, तसा हा तमोगुणी, तामसी धृती हे सगळे दुर्गुणच घेऊन येते. अहो प्राकृता आणि हीनू तया ही की गुणत्वाचा मानू. परिण म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही. आता प्राकृत म्हणजे अज्ञानी, आणि हीन, अत्यंत हीन म्हणजे हा तमोगुण आहे. हा काय करतो तर अत्यंत निकृष्ट आहे, हीन दर्जाचा असतो, ज्याला लोएस्ट म्हणतो आपण ते, आणि त्यालाही गुण म्हणून संबोधलं जातं. हे जरा वाईट वाटते. म्हणजे दुर्गुणाला गुण म्हणणं हेच खरं चुकीचं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. पण त्याला गुण अस्तित्वाचा मान दिला जातो. आणि राक्षस लोक एवढे दुष्ट असतात, एवढे पापी असतात, की त्यांनासुद्धा देवांच्या भाषेत पुण्यवान म्हणून संबोधतात, राक्षसाला सुद्धा, किंवा ते सुद्धा देवाची सारखी आठवण काढतात, म्हणजे ते पुण्यवान झाले. अहो प्राकृत आणि हीनू तया ही की गुणत्वाचा मानू. परिण म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही. तरी सुद्धा त्याला राक्षस काही पुण्यजनू म्हणत नाहीत. पण लोक त्यांना म्हणणं बघा, आता सुद्धा आपल्याला राजकारणामध्ये बघतोय, सगळं पाप करतायत, सगळं जे जे कोणी करतायत, मी नावं नाही घेणार, तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत. पण त्यांनीसुद्धा त्यांना पुण्यवान म्हणून पुकारायचं, त्यांचा सन्मान करायचा, सत्कार करायचा, त्यांच्यामुळं आज आम्ही आहोत. इतकं इतकं चाललं आहे. फक्त राज्यकारणाचं, शिक्षण क्षेत्रात तसंच आहे, धार्मिक क्षेत्रात सुद्धा आता हा सगळा तमोगुणाने घेरलं आहे बघा लोकांना. म्हणजे नुसतं अवडंबर माजवायचं, लोकांकडनं पैसा गोळा करायचा, तो दुष्कारणी म्हणजे विनाकारण संपवायचा, वाईट कारणासाठी वापरायचा. हे जे सगळं चाललं आहे ना, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे, तमोधृतीचं, तामसधृतीचं. आणि शिवाय त्यांना पुण्यजानं का म्हणायचं, म्हणजे ते राक्षसासारखे वागले तरी त्यांची आरती ओवाळायची. हो हो, यांच्यासारखे आपल्या समाजात आहेत म्हणून आपला समाज टिकून आहे, असं उलटंच त्यांना पुण्यजन म्हणायचे. पैग्रहा माझी इंगुळू तया थे म्हणजे मंगळू. तैसात मी धसाळू गुणशब्दू हा. म्हणजे त्याला गुणवान का म्हणायचं त्याच्यासाठी उदाहरण देत आहेत की ग्रहांमध्ये इंगळासारखा असलेला जो मंगळ आहे मंगळ ज्याला आहे त्याचे लग्न होत नाहीत, फार त्रास होतो, हे आपल्याला माहिती आहे. नाव मात्र त्याचं मंगळ, म्हणजे मंगल, पवित्र, शुद्ध, चांगला. पण तो इंगळूसारखा आहे. आणि तैसा तमी धसाळू. तमी म्हणजे या तमोगुणांनी युक्त, धसाळू म्हणजे अविचारी, दांडगा,
काही त्याच्याकडं कुठले चांगले गुण नाही आहेत असा तो दांडगट ज्याला म्हणतो तो, तरी त्याला तमोगुण म्हणायचं. गुणशब्दू हा, तरीसुद्धा त्याला तमोगुणी असं म्हणून गुणी म्हणून ते संबोधायचं. आता तमोदोषी म्हणत नाहीत ना, तमोगुणच म्हणलं. सत्व रज तम 3 गुण आहेत म्हटलं. त्यामुळं सत्वालाही गुणच म्हणलं, राजालाही तमोच म्हणलं, गुणच म्हणलं, आणि तमालाही गुणच म्हणायचे. जसं राक्षसाला गुणी म्हणायचे तसं. आता हा कसा आहे हो तमोगुणी मनुष्य? जे आता सगळे सांगितलेच ना, निद्रा, आलस्य, प्रमाद सगळे दुर्गुण आहेत. म्हणून आता पुढची ओवी छान म्हणतात ज्ञानदेव, जे सर्व दोषांचा वसोटा, जो सगळ्या दोषांचा वसोटा, वसोटा म्हणजे आश्रयस्थान आहे. वसोटा शब्द बऱ्याच वेळा गेला बरं का एवढ्यात. तमची कामौनी सुभवटा, हा जणू काही काय म्हटलं मी आता, वाईट सर्व दोषांचं ते आश्रयस्थान आहे. आणि तरीसुद्धा तमची कामौनी सुभटा, आणि हे तमोगुणांना कामौनी म्हणजे कामाला लावून, तमोगुणांना राबवून किंवा कामाला लावूनच. अरे सुभटा हे अर्जुनाचं विशेषण आहे. शूरवीरा किंवा पार्था काय केलं जातं? उभारिल्या अंगवठा जया नराचा. जणू काही एखाद्या माणसाच्या रूपात त्याला रूप प्राप्त झाले, मूर्तिमंत तो तयार झालेला आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की हा, मगाशी सांगितलं मंगळासारखा आहे वगैरे, आणि हा तमोगुण असून सुद्धा त्याला गुण म्हणणं चुकीचं आहे. आणि हे सगळे गुण एकत्रित आले, ज्या ठिकाणी सगळे दोष एकत्र आले, असं ते जणू काही दोषांचं निवासस्थान आहे. आणि या तमोगुणांना राबूनच या पुरुषाची तमोगुणी प्रवृत्ती किंवा प्रकृती निर्माण झालेली. एखादा पदार्थ बनवताना बघा, आपण छान गोड घातलं की गोड पदार्थ बनतो, तिखट घातलं की तिखट पदार्थ बनतो, मीठ घातलं की खारट पदार्थ बनतो. तसं याची प्रकृती बनली म्हणजे ती कशी, सगळ्या तमोगुणांचंच त्याच्यामध्ये भांडार आहे. तसं रव्याचा पदार्थ केला तर रवाच प्रमुख असतो, तसं याच्यामध्ये ह्याच्या प्रकृतीमध्ये सगळा तमोगुणच भरलेला आहे. म्हणून ही जणू काही त्याची आकृती तयार झाली किंवा शरीररूपी मूर्ती तयार झाली असं म्हणलं तरी चालेल. अंगवठा म्हणजे शरीर किंवा मूर्ती. तो आळस सुनी असे काखे, म्हणून निद्रे कही न मुके, पापे पोषिता दुःखे न सांडीजे जेवी. शिवाय हा तमोगुणी मनुष्य काय करतो तर आळसाला काकुटीला घेतोय. आळसालाच काकुटीला मारून बसलेला असतो. सुनी म्हणजे घालून, काखे घालून, काकुटीला घालून. म्हणून निद्रे कही न मुके, आणि म्हणून त्याला निद्रा कधीही सोडत नाही. पापे पोषिता दुःखे न सांडीजे जेवी, आणि तो पापाला जणू काही पापांचं पोषण करतो आणि त्यामुळे त्याला दुःख प्राप्त होतं. पाप सोडलं नाही की बरोबर दुःख मिळणार. पापे पोषिता दुःखे न सांडीजे जेवी, या पापकर्मात मग्न असल्यामुळं ज्याला कधी दुःख सोडूनच जात नाही किंवा त्याच्या पाठीमागं ती दुःख येतच राहतात. सतत कुठल्या तरी पापाचीच त्याचा आश्रय असल्यामुळं कसं त्याला आणि कदाचित आपण पाहतो की पापी माणसं आत्ता आपल्याला सुखी दिसतात, क्षणभर दिसतील, पण नंतर त्यांना कायमचं दुःख किंवा बराच काळ ते दुःख. आता खरं तर मगाशी त्या प्रदीप दादांनी सांगितलं ते मला जास्त पटलंय की सुख हे सुख नसतंच, सुख हे दुःखच असतं. कारण त्याची एक प्रतिमा तयार झाली क्षणभर सुखाची, पण नंतर सगळं दुःखच आहे या तमोमध्ये किंवा रजोमध्ये. म्हणून आणि देहधनाची आवडी सदा भयतया तेन सांडी, विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे. आता शेवटचा भाग आधी घेऊया.
की विसंबू न सके धोंडी काठिण्य. धोंडी म्हणजे धोंडा, दगड. दगडाला किंवा त्या धोंड्याला काठिण्य कधी सोडून जातं का हो? विसंबू न सके म्हणले म्हणजे विसंबून राहतच नाही, म्हणजे ते सोडूच शकत नाही. त्याप्रमाणे देहधनाची आवडी सदा भयतया ते सांडी. देहरूपी धनावर त्याचा एवढा प्रचंड लोभ असतो की त्याला भय कधी सोडूनच जात नाही. कारण देहाचीच सारखी काळजी, सारखी देहाची काळजी. खायला मिळेल का मिळालं, फिरायला मिळेल का मिळालं, झोपायला मिळेल का मिळालं, अरे माझ्या देहाचीच सगळी मला काळजी आहे, असा जो आहे तो हा तमोगुणी. आणि म्हणून समर्थसुद्धा सारखे सांगतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. त्या आत्म्याचा थोडा विचार करा, आत्म्याचे चिंतन करा. या देहालाच आपण आत्मा मानून टाकलोय, सगळं देहासाठीच जगतोय, असं जे करतायत ते तमोगुणी आहेत. आता आपण तसे नाहीत हे नक्कीच झालेलं आहे. एवढी ज्ञानेश्वरी शिकतोय आपण. मी पण तुमच्यातलीच एक आहे. भगवद्गीता शिकतोय, दासबोध शिकतोय, मनाचे श्लोक अनुभवतोय. हे सगळं किंवा जे जो अजून कोणी उपनिषद अभ्यासतायत, सगळ्यांचं कौतुक करण्याजोगं आहे ना. म्हणजे ते काही त्याच्यामध्ये रमलेले नाही आहेत. वेळ होत आली, इथंच थांबावं लागेल मला. 754वी ओवी झाली आहे. आता त्याच्यावरच्या वाचन नंतरच करूया उद्या. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता एक लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा.